गणपतराव देशमुख हे एका छोट्याशा गावात राहणारे 70 वर्षांचे वृद्ध गृहस्थ होते. त्यांच्या चेहऱ्यावर वयाच्या सुरकुत्या होत्या, केस पूर्ण पांढरे झाले होते. पण डोळ्यात अजूनही एक आशा जिवंत होती. ती आशा होती त्यांच्या मुलाची. त्यांचा एकुलता एक मुलगा रोहित पुण्यात एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावरती काम करत होता. गावातल्या प्रत्येकाला गणपतराव आपल्या मुलाबद्दल अभिमानाने सांगायचे. माझा मुलगा मोठा अधिकारी आहे, असे ते छाती अभिमानाने फुगवून म्हणायचे. गावातील लोकही त्यांचं कौतुक करायचे. पण त्यांना माहीत नव्हतं की त्या अभिमानाच्या मागे एक मोठं एकटेपण लपलेलं आहे. गणपतरावांची पत्नी सुमित्रा 5 वर्षापूर्वी आजारपणामुळे गेली होती. त्या दिवसानंतर त्यांच्या घरातील हसणं हरवलं होतं. पूर्वी सकाळी उठल्यावर सुमित्राचा आवाज यायचा, चहा तयार असायचा, घरात हालचाल असायची. पण आता घरात फक्त शांतता होती. एक मोठं घर, त्यात एकटं माणूस. गणपतराव रोज सकाळी उठून घर झाडायचे, देवाची पूजा करायचे. मग अंगणात बसून चहाचा कप हातात घेऊन मोबाईलकडे बघत राहायचे. त्यांना नेहमी असं वाटायचं आता रोहितचा फोन होईल. सुरुवातीच्या काही काळात रोहित नियमित फोन करायचा. पण कामाचा व्याप वाढत गेला तसा फोन कमी होत गेला. आधी दररोज, मग 2 दिवसांनी, मग आठवड्यातून, नंतर महिन्यातून एकदा. तरीही गणपतराव कधी तक्रार करत नसत. कोणी विचारलं की काका मुलगा येत नाही, तर ते हसून म्हणायचे, काम खूप असतं बाळाचं, वेळ मिळाला की येईल. दिवाळी जवळ आली, गावभर उत्साहाचं वातावरण होतं. प्रत्येक घरात साफसफाई सुरू होती. मुलं फटाके खरेदी करत होते. गणपतरावांनीही घर साफ केलं. रोहितला आवडणाऱ्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी त्यांनी शेजारच्या काकूकडनं मदत घेतली. बाजारातून नवीन कपडे आणले, घरात नवीन पडदे लावले, कारण त्यांना खात्री होती यावर्षी रोहित नक्की येईल. त्यांनी शेजाऱ्यांना सुद्धा सांगितलं होतं, यंदा माझा मुलगा दिवाळीसाठी घरी येणार आहे. दिवाळीचा दिवस उगवला. सकाळपासून गणपतराव तयारीत होते. दुपार झाली, संध्याकाळ झाली. प्रत्येक गाडीचा आवाज ऐकला की ते दाराकडे धावत होते. पण प्रत्येक वेळी निराशा पदरी पडत होती. रात्री 8 वाजले, 9 वाजले, पुरणपोळ्या थंड झाल्या, अंगणातील दिवे मंदावले आणि रात्री 10:30ला मोबाईल वाजला. गणपतरावांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. त्यांनी घाईघाईनं फोन उचलला. हॅलो रोहित. समोरून मुलाचा आवाज आला, बाबा सॉरी, यावर्षी येता येणार नाही, ऑफिसमध्ये खूप काम आहे. काही क्षण गणपतराव शांत राहिले. त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी त्यांनी गिळून टाकलं आणि हसत म्हणाले, काही हरकत नाही बाळा, काम महत्त्वाचं आहे. फोन ठेवला. घरात पुन्हा शांतता पसरली. टेबलावर ठेवलेल्या पुरणपोळ्या तशाच राहिल्या. त्या रात्री गणपतरावांनी जेवण केलं नाही. ते फक्त खिडकीजवळ बसून बाहेरच्या फटाक्यांचा आवाज ऐकत होते. त्यांच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहत होते. पण दुसऱ्या दिवशी गावात कोणी विचारलं तेव्हा ते पुन्हा हसून म्हणाले, मुलगा कामात अडकला, पुढच्या वेळी येईल. असं करत करत वर्ष गेली. रोहित आपल्या आयुष्यात व्यस्त झाला. बढती, पैसा, मोठं घर, नवीन गाडी, परदेश, दौरे, सगळं मिळत होतं. पण त्याच्या लक्षात येत नव्हतं की त्याच्या वडिलांच्या आयुष्यातील सर्वात मोठी गरज फक्त त्याचा वेळ होती. गणपतराव मात्र प्रत्येक वाढदिवशी, प्रत्येक सणाला, प्रत्येक रविवारी त्याच्या फोनची वाट पाहत. एका थंड हिवाळी रात्री गणपतरावांना अचानक छातीत दुखायला लागलं. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, पण वेदना वाढत गेली. घरात कोणी नव्हतं. त्यांनी थरथरत्या हातांनी मोबाईल उचलला. रोहितला फोन लावला. एकदा, दोनदा, 5दा, 10 वेळा. पण फोन लागला नाही. रोहित एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होता. मोबाईल सायलेंटवर होता. गणपतरावांचा श्वास जोरात चालू होता. त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून व्हॉइस मेसेज रेकॉर्ड केला. रोहित, वेळ मिळाला की फोन कर बाळा, आज जरा बरं वाटत नाहीये, पण काळजी करू नकोस, मी ठीक आहे. ते काही क्षण शांत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, मला तुझा अभिमान आहे रे, आणि हो, मी तुझ्यावर कधीच रागवलो नाही. मॅसेज तिथेच थांबला. त्या रात्री काही मिनिटातच गणपतराव जमिनीवर कोसळले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांनी दार ठोठावलं. प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी दार उघडलं. गणपतराव शांत पडले होते. त्यांच्या हातात मोबाईल होता. स्क्रीनवर रोहितचा फोटो दिसत होता. दुपारी रोहितला बातमी मिळाली. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो वेड्यासारखा गावाकडे निघाला. घरी पोहोचल्यावर त्याने वडिलांचा मोबाईल उघडला. त्यात तो शेवटचा व्हॉइस मेसेज होता. त्यानं थरथरत्या हातांनी तो ऐकला. रोहित, वेळ मिळाला की फोन कर बाळा, आणि मग, मला तुझा अभिमान आहे रे. त्या शब्दांनी रोहितचं हृदय तुटलं. त्या दिवशी त्याला पहिल्यांदा जाणवलं की त्याने आयुष्यात खूप काही मिळवलं, पण ज्यांच्यासाठी मिळवलं त्यांनाच वेळ दिला नाही. त्याच्याकडे पैसा होता, प्रतिष्ठा होती, पण वडिलांसोबत घालवण्यासाठी 2 तास नव्हते. अंत्यसंस्कारानंतर तो घरात एकटाच बसला होता. खिडकीजवळच्या खुर्चीत अजूनही वडिलांचा टॉवेल पडला होता. टेबलावरती त्यांचा चष्मा होता. भिंतीवरती त्यांचा हसरा फोटो होता. आणि त्या सगळ्यात रोहित पहिल्यांदा स्वतःला खूप गरीब समजत होता. कारण त्याने आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट गमावली होती, वडिलांचा सहवास. त्या दिवसानंतर रोहितचं आयुष्य बदललं. त्यानं ठरवलं की गावातील एकट्या वृद्धांसाठी तो काहीतरी करेल. काही महिन्यात त्यानं गावात सुमित्रा गणपत ज्येष्ठ नागरिक केंद्र सुरू केलं, जिथे एकटे वृद्ध येऊ शकतील, बोलू शकतील, वेळ घालवू शकतील. उद्घाटनाच्या दिवशी मंचावरती उभा राहून तो म्हणाला, मी हे केंद्र माझ्या आईवडिलांच्या नावाने सुरू करतो, कारण मी त्यांना वेळ देऊ शकलो नाही, पण कदाचित इतर कुणाचा मुलगाही चूक करणार नाही.
त्याच्या डोळ्यात अश्रू होते, समोर बसलेल्या वृद्धांच्या डोळ्यातही. त्या रात्री तो पुन्हा आपल्या वडिलांच्या खोलीत गेला. भिंतीवरचा फोटो समोर उभा राहिला आणि हळू आवाजात म्हणाला, बाबा उशीर झाला, पण आज समजलं. तुम्हाला माझ्या पैशांची गरज नव्हती, तुम्हाला फक्त माझ्या वेळेची गरज होती. खिडकीतून हलकी झुळूक आत आली, पडदा हळूच हलला आणि रोहित क्षणभर असं वाटलं की वडिलांचा आवाज पुन्हा कामात घुमला. मला तुझा अभिमान आहे रे बाळा. गणपतरावांच्या मृत्यूनंतर काही दिवस रोहितसाठी अत्यंत कठीण होते. अंत्यसंस्कार संपले, नातेवाईक परत गेले, गाव पुन्हा नेहमीसारखं झालं. पण त्याच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. ज्या घरात तो लहानाचा मोठा झाला त्या घरातील प्रत्येक वस्तू त्याला आता बोलत असल्यासारखी वाटत होती. भिंतीवर लटकलेला त्याचा पहिलीतील फोटो, जुनं लाकडी कपाट, आईची शिवणयंत्र, वडिलांची आराम खुर्ची, सगळंच आठवणींनी भरलेलं होतं. त्या रात्री त्याला झोप येत नव्हती. तो वडिलांच्या खोलीत गेला. कपाट उघडताच त्याला हाताला एक जुनी वही लागली. ती गणपतरावांची डायरी होती. उत्सुकतेने त्यानं ती उघडली. पहिल्याच पानावरती लिहिलं होतं, माझ्या रोहितसाठी. त्याचे डोळे पाणावले. डायरीत वर्षानुवर्षाच्या नोंदी होत्या. एका पानावर लिहिलं होतं, आज रोहित पहिल्यांदा शाळेत गेला. त्यानं माझा हात सोडला नाही. वर्गाच्या दारात उभा राहून रडत होता. शिक्षकांनी त्याला आत नेलं, पण तो सतत माझ्याकडे बघत होता. हे वाचून रोहितच्या डोळ्यासमोर बालपण उभं राहिलं. पुढच्या पानावर लिहिलं होतं, रोहितला आज नवीन बूट हवे होते. पैसे कमी होते म्हणून मी स्वतःसाठी नवीन शर्ट घेतला नाही. पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून सगळा थकवा गेला. रोहितच्या हातातून डायरी खाली पडता पडता राहिली. त्याला आठवलं तो बूट त्याला किती आवडले होते. पण त्या बुटांसाठी वडिलांनी स्वतःचा आनंद सोडला होता हे त्याला कधीच कळलं नव्हतं. डायरीत आणखी पुढे लिहिलं होतं, आज रोहित 10वीला जिल्ह्यात पहिला आला. लोक माझं अभिनंदन करत होते. पण खरं तर अभिमान मला त्याचा होता. सुमित्रा असती तर किती खुश झाली असती. हे वाचताना रोहित रडू लागला. त्याला जाणवलं की त्याचे वडील त्याच्या प्रत्येक छोट्या यशात जगत होते. एक नोंद विशेष होती. ती त्याच्या पुण्याला नोकरीसाठी गेल्यानंतरची होती. आज रोहित शहरात गेला. घर खूप रिकामं वाटतंय. सकाळी चहा बनवताना नकळत 2 कप ठेवले. मग आठवलं आता तो इथे नाही. रोहितच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. डायरीच्या शेवटी काही पानांमध्ये गणपतरावांचे एकटेपण स्पष्ट दिसत होतं. आज रोहितचा फोन आला नाही. कदाचित कामात असेल. आज दिवसभर वाट पाहिली, फोन आला नाही. पण हरकत नाही, तो आनंदात असला पाहिजे म्हणजे झालं. आज माझा वाढदिवस. सकाळपासून मोबाईल जवळ ठेवला होता. संध्याकाळी त्याचा मेसेज आला, कामात व्यस्त आहे म्हणाला. मला आनंद झाला. किमान आठवण तरी ठेवली. रोहितला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. ज्यांनी त्याच्यासाठी आयुष्यभर त्याग केला त्यांच्यासाठी तो काही तासही देऊ शकला नाही. पैसा कमावण्यात, करिअर घडवण्यात, मोठं होण्यात तो इतका गुंतला होता की त्याला मागे उभं राहून वाट पाहणाऱ्या वडिलांचे एकटेपण दिसलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो अंगणात बसला. शेजारचे दत्तात्रय काका आले. त्यांनी हळू आवाजात विचारलं, बाळा तुला माहिती आहे का, तुझे बाबा रोज संध्याकाळी बस स्टॉपवरती जायचे. रोहितनं आश्चर्याने विचारलं, का? काका हसले, पण त्यांच्या डोळ्यात दुःख होतं. त्यांना वाटायचं कदाचित तू अचानक येशील म्हणून रोज तिथे अर्धा तास बसायचे. हे ऐकून रोहितचा गळा दाटून आला. त्याला आठवलं तो अनेकदा गावाला येण्याचं आश्वासन द्यायचा, पण शेवटच्या क्षणी कामाचं कारण सांगून येणं रद्द करायचा. त्या प्रत्येक वेळी वडील कदाचित बस स्टॉपवरती त्याची वाट पाहत असतील. त्या रात्री त्यानं पुन्हा वडिलांचा शेवटचा व्हॉइस मेसेज ऐकला. प्रत्येक शब्द त्यांच्या हृदयावरती घाव घालत होता. मला तुझा अभिमान आहे रे. हे वाक्य ऐकताच तो जोरात रडू लागला. कारण त्याला वाटत होतं अभिमान वाटण्याऐवजी वडिलांनी त्याच्यावर रागवायला हवं होतं. पण पालक असतातच तसे. शेवटच्या क्षणापर्यंत मुलांसाठी प्रेमच ठेवतात. काही महिन्यांनी त्याने नोकरीतून काही काळाची सुट्टी घेतली. गावातच राहून त्यानं वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याने गावातील वृद्धांसाठी वृद्ध केंद्र सुरू केलं. तिथे रोज लोक, आजी आजोबा येऊ लागले. काहींची मुलं परदेशात होती, काहींची शहरात. सगळ्यांच्या कथा वेगवेगळ्या होत्या, पण दुःख एकच होतं, एकटेपण. एक दिवस केंद्रात बसलेल्या एका आजोबांनी रोहितचा हात धरला आणि म्हणाले, बाळा तू आम्हाला वेळ देतोस ना, त्यामुळे आम्हाला वाटतं अजूनही आम्ही कुणासाठी तरी महत्त्वाचे आहोत. हे ऐकून रोहितच्या डोळ्यात अश्रू आले. कारण त्याला जाणवलं त्याचे वडील आयुष्यभर हेच अनुभव शोधत होते. वर्षानंतर गावात एक मोठा कार्यक्रम झाला. केंद्राच्या भिंतीवरती गणपतराव आणि सुमित्रा यांचा मोठा फोटो लावण्यात आला. फोटो खाली एकच ओळ लिहिली होती, आई वडिलांना तुमच्या पैशाची नाही, तुमच्या वेळेची गरज असते. त्या दिवशी मंचावर उभा राहून रोहितनं गावकऱ्यांसमोर एकच गोष्ट सांगितली, जर तुमचे आई वडील जिवंत असतील तर आजच त्यांना फोन करा. कारण एक दिवस असा येतो जेव्हा आपण बोलायला तयार असतो, पण त्यांचा आवाज ऐकण्यासाठी ते या जगात नसतात. हे बोलताना त्याचा आवाज भरून आला. समोर बसलेल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण त्या शब्दात फक्त कथा नव्हती, तर हजारो घरांचं वास्तव दडलं होतं. त्या रात्री कार्यक्रम संपल्यानंतर रोहित एकटाच वडिलांच्या समाधीजवळ गेला. त्यानं तिथे एक छोटा दिवा लावला. बराच वेळ शांत उभा राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, बाबा उशीर झाला, खूप उशीर झाला, पण आज तुमचं महत्त्व समजलं. पुढच्या जन्मी पुन्हा माझे बाबा बनाल का?
वाऱ्याची हलकी झुळूक आली, दिव्याची ज्योत थोडी हलली पण विझली नाही. रोहीच्या चेहऱ्यावरती अश्रूंमधून हलकंसं हसू उमटलं, कारण त्याला वाटलं कुठेतरी कोणत्या तरी जगात गणपतराव अजूनही त्याच्याकडे अभिमानाने पाहत असतील. लोहित लहान असताना त्यांचं घर गरीब होतं पण आनंदाने भरलेलं होतं. गणपतराव गावात शेतमजुरी करायचे. सुमित्रा घरात शिवणकाम करून संसाराचा हातभार लावायची. पैशाची नेहमी चणचण असायची. पण रोहितला त्याची जाणीव होऊ नये म्हणून दोघेही प्रयत्न करायचे. रोहितला नवीन पुस्तकं हवी असली की गणपतराव स्वतःच्या चपला बदलायचा विचार पुढे ढकलायचे. शाळेची फी भरायची वेळ आली की सुमित्रा रात्री उशिरापर्यंत शिवणकाम करायची. अनेकदा असं व्हायचं की घरात फक्त 2च पोळ्या उरलेल्या असायच्या. सुमित्रा आणि गणपतराव एकमेकांकडे बघून म्हणायचे, आम्ही खाल्लंय आधीच. आणि त्या दोन्ही पोळ्या रोहितच्या ताटात वाढल्या जायच्या. त्यावेळी रोहित लहान होता. त्याला वाटायचं आईवडिलांना खरंच भूक नाही. पण मोठं झाल्यावरती त्याला समजलं की ते दोघे अनेक रात्री उपाशी झोपले होते. एकदा शाळेत सहलीची घोषणा झाली. फी 500 रुपये होती. त्या काळात 500 रुपये गणपतरावांसाठी खूप मोठी रक्कम होती. रोहित खूप उत्साहात होता. त्यानं घरी येऊन सांगितलं, बाबा मला सहलीला जायचंय. गणपतरावांनी हसत मान हलवली. जाशील रे. पण त्या रात्री ते बराच वेळ घराबाहेर बसून होते, कारण त्याच्या खिशात फक्त 150 रुपये होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःच्या वडिलांकडनं मिळालेलं जुनं घड्याळ गावातील सोनाराकडे विकलं आणि रोहितच्या सहलीची फी भरली. अनेक वर्षांनी रोहितला ही गोष्ट शेजाऱ्यांकडनं कळली. त्या दिवशी तो बराच वेळ रडत बसला होता. काळ पुढे सरकत गेला. रोहित अभ्यासात हुशार होता. 10वीला जिल्ह्यात पहिला आला. गावात त्याचा सत्कार झाला. लोक त्याचं कौतुक करत होते. पण गणपतरावांच्या डोळ्यातला आनंद सर्वात वेगळा होता. ते प्रत्येकाला अभिमानानं सांगत होते, हा माझा मुलगा आहे. त्या रात्री त्यांनी सुमित्राला म्हटलं होतं, आपला मुलगा मोठा माणूस होईल. सुमित्रा हसली होती. मोठा माणूस नव्हे, चांगला माणूस होऊ दे. 12वी नंतर रोहित पुण्याला गेला. पहिल्यांदाच तो घरापासून दूर राहणार होता. बस स्थानकावरती निरोप देताना सुमित्रा रडत होती. गणपतराव स्वतःला सावरत होते. रोहितनं मागे वळून पाहिलं तेव्हा त्याचे बाबा अजूनही तिथेच उभे होते. बस नजरेआड होईपर्यंत पुण्यात नवीन आयुष्य सुरू झालं. कॉलेज, मित्र, अभ्यास, स्वप्न. रोहित हळूहळू शहरात रमू लागला. सुरुवातीला तो रोज फोन करायचा, मग 2 दिवसांनी, मग आठवड्यातून. आई वडील मात्र रोज त्याची वाट पाहायचे. सुमित्रा प्रत्येक फोन नंतर तासभर आनंदात असायची. आज रोहितचा फोन आला. ती शेजाऱ्यांना सांगायची जणू तो फोन नव्हता तर एखादा सण होता. कॉलेज संपलं. रोहितला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. पहिला पगार मिळाल्यावर त्यानं आईसाठी साडी, बाबांसाठी शर्ट घेतला. गणपतरावांनी तो शर्ट कित्येक वर्ष जपून ठेवला. हा माझ्या मुलानं दिलाय, असं ते प्रत्येकाला सांगायचे. पण नोकरीसोबत जबाबदाऱ्या वाढल्या. वेळ कमी होत गेला. फोन कमी झाले. भेटी आणखी कमी झाल्या. एक दिवस सुमित्रा आजारी पडली. सुरुवातीला साधा ताप वाटला, पण तपासणीत गंभीर आजार निघाला. गणपतरावांनी रोहितला सांगितलं. तो आला. काही दिवस राहिला. उपचारासाठी पैसे दिले. पुन्हा कामावर गेला. त्याला वाटलं पैसा दिला म्हणजे आपली जबाबदारी पूर्ण झाली. पण सुमित्राला पैशापेक्षा मुलाची गरज होती. तिच्या शेवटच्या दिवसात ती अनेकदा दाराकडे पाहत राहायची. रोहित येईल का, ती विचारायची. गणपतराव हसून म्हणायचे, येईल, कामात अडकला असेल. सुमित्रा गेली त्या दिवशी रोहित वेळेत पोहोचू शकला नाही. तिचा चेहरा शेवटचा पाहण्याची संधीही त्याला मिळाली नाही. त्या दुःखानं गणपतराव आतून तुटले, पण त्यांनी ते कधीच दाखवलं नाही. उलट मुलाला धीर देत राहिले. सुमित्राच्या जाण्यानंतर घर आणखी शांत झालं. गणपतराव आता दिवसभर एकटे असायचे. सकाळी उठून ते 2 कप चहा बनवायचे, मग स्वतःच हसायचे, कारण दुसरा कप पिणारं कोणीच उरलं नव्हतं. संध्याकाळी ते गावाच्या बस स्टॉपवरती जाऊन बसायचे. त्यांना आशा वाटायची की कदाचित आज रोहित अचानक येईल. अनेक वेळा बस थांबायची, लोक उतरायचे, पण रोहित नसायचा. तरीही दुसऱ्या दिवशी ते पुन्हा तिथे जायचे. एकदा गावातील एका मुलानं विचारलं, काका तुम्ही रोज इथे का बसता? गणपतराव हसले आणि म्हणाले, माझ्या मुलाची वाट बघतो. मुलगा निरागसपणे म्हणाला, तो येत नाही ना? काही क्षण गणपतराव शांत राहिले, मग म्हणाले, कधी ना कधी येईल. पण वेळ कुणासाठी थांबत नाही. शरीर वृद्ध होत होतं, ताकद कमी होत होती, तरीही मुलाबद्दलचा अभिमान कमी झाला नाही. जेव्हा गावात कोणी विचारायचं, रोहित किती दिवसांनी येणार, तेव्हा ते हसून म्हणायचे, मोठ्या माणसांना वेळ नसतो रे. आणि मग ती रात्र आली. छातीत दुखायला लागलं, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांनी मुलाला फोन केला, पुन्हा केला, पण फोन लागला नाही. शेवटी त्यांनी व्हॉइस मेसेज ठेवला. तोच मेसेज जो नंतर रोहितचं आयुष्य कायमचं बदलून गेला. आज अनेक वर्षानंतरही रोहित त्या व्हॉइस मेसेजची फाईल डिलीट करू शकत नाही. जेव्हा जेव्हा तो ती ऐकतो तेव्हा तेव्हा त्याला आपल्या वडिलांचा थरथरणारा आवाज ऐकू येतो. त्याला त्या रिकाम्या घराची आठवण येते, त्या बस स्टॉपची आठवण येते, त्या पुरणपोळ्यांची आठवण येते आणि त्याला जाणवतं जगातील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे आई वडील गेल्यानंतर त्यांच्यावर प्रेम करणं नव्हे, तर ते जिवंत असताना त्यांना पुरेसा वेळ न देणं. आज रोहित प्रत्येक व्याख्यानात, प्रत्येक कार्यक्रमात एकच गोष्ट सांगतो, तुमच्या आईवडिलांना आत्ताच फोन करा, उद्यावर ढकलू नका, कारण काही गोष्टींसाठी उद्या येतच नाही. आणि प्रत्येक वेळी हे बोलताना त्याच्या डोळ्यासमोर वडिलांचा हसरा चेहरा उभा राहतो, तोच चेहरा जो शेवटच्या क्षणापर्यंत, मला तुझा अभिमान आहे रे बाळा.